नमस्कार मित्रांनो, मी गजानन इंगमिरे आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे 436 जागांसाठी भरती निघाली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभागातर्फे ही भरती निघाली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभाग याच्यात प्रशिक्षणाच्या पदासाठी भरती आहे। मागणीपत्र मागवले आहे आपल्याला। मेकॅनिक मोटरसायकल व्हेकलची जागा आहे, 206 जागा आहे। त्यासाठी शीट मेटल वर्करची जागा आहे, ज्याच्यामध्ये 50 जागा आहे। याच्या प्रशिक्षणाचा कालावधी, विद्यावेतन, शैक्षणिक कार्यता किती आहे, काय आहे, आपण याला या GR द्वारे दिसत आहे। मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स याच्यासाठी 36 जागा आहेत। वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकलसाठी 20 जागा आहेत आणि पेंटरसाठी जवळपास 4 जागा आहेत। मेकॅनिकल डिझेल 100 जागा आहेत। इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी 20 जागा आहे। शिकाऊ उमेदवाराची निवडीकरता महत्त्वाच्या सूचना आहेत। यासाठी आपण शिकाऊ उमेदवाराची निवडीकरता पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागातील कार्यालय ND रोड शिंगाळा तालुका नाशिक येथे शनिवार रविवार सुट्टीचे दिवस सोडून कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 3 यावेळेस जावे। या 13/7/2024 पर्यंत मोफत मिळतील। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिया शुल्क प्रवर्गातील 500 आणि 90 GST असे एकूण 590 रुपये व मागासवर्गीय प्रवर्गातीलसाठी 250 रुपये अधिक 45 GST असे एकूण 295 असे राहतील। त्यावर बँकेचे शुल्कासहित उमेदवाराचे सदर शुल्क महामंडळाच्या खात्यावर RTGS NEFT द्वारे करण्यात यावा। बँकेकडून UTR नंबर अर्जाची पावती सोबत जोडावी। उमेदवाराचे भरलेले प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही असे सुद्धा त्यांनी निर्देश दिले आहे। राप महामंडळाच्या बँक खात्याचा तपशील याच्यात दिला आहे, आपण पाहू शकता। याच्यामध्ये उमेदवाराने अर्ज घेतल्यानंतर त्याच दिवशी अर्जातील संपूर्ण माहिती भरून पुढील दर्शवलेल्या प्रमाणे शैक्षणिक दाखल्याची प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रती अर्जासोबत लावणे आवश्यक आहे। आता याच्यामध्ये प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्र राज्य महावितरण परिवहन महामंडळात सेवेत सामावून घेण्यात येणार नाहीत। तसेच राप सेवेत सामावून घेण्याबाबत कोणताही हक्क राहणार नाही याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी। शिकाऊ उमेदवाराची निवडीकरता वरील व्यावसायिक वयोमर्यादा 13/7/2024 रोजी पूर्ण करणे आवश्यक राहील। तर मित्रांनो, हा GRची कॉपी आहे। याच्यामध्ये जवळपास सर्व गोष्टी तुम्हाला दिसत आहेत। याच्यामध्ये मी याच्यात सर्व वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। आपण क्लिक करून त्यावर फॉर्म भरून आपण सबमिट करण्यात यावा।